आमच्या फॅमिलीमध्ये ना एक नवीन मेंबर ॲड झालेला आहे. कोणते मी पुढे सांगतेच. त्याआधी आहे ना आम्ही सगळी गॅलरीतली झाडं आहेत ना ती घरामध्ये ठेवली आणि ना आज सुट्टीचा दिवस होता आणि सगळं नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर अचानक आमचं ठरलं की गावाला जायचं. घरच्यांनाही माहीत नव्हते की आम्ही गावाला येणार आहे. कारण की अचानकच आमचा मूड झाला की गावाला जायचं. म्हणून आम्ही गावाला निघालो. जाता ना माझ्या बहिणीच्या घरी गेलो. म्हणजेच वरच्या छोट्या भावाला भेटायला आम्ही गेलो आणि ना तो ना आम्हाला पाहून खूप हसला पहिल्यांदा. नंतरून तो आमच्या तोंडाकडेच पाहत बसला. नंतरून तो आम्हाला ओळख पण दाखवत नव्हता. फक्त पाहतच राहिला. आमच्या घरी जाता-जाताच माझं माहेर लागतं म्हणून माहेरी पण गेले आणि आता वडिलांना ना फक्त आजी-बाबासोबत ना असं फोटोमध्येच पाहावं लागतं. खूप आठवण येते पण असंच फोटोमध्येच पाहावं लागतं जेव्हा-जेव्हा माहेरी जाईन तेव्हा. आणि माहेरी आल्याच्यानंतर इथंच घराजवळ असलेल्या शेतात पण मी आले. आत्या आणि काम करत होते म्हणून त्यांना भेटण्यासाठी आणि इथंच ना शेताच्या कडेला ना चारंग छोटंसं असं मंदिर आहे ना, इथं पण मी पाया पडले. त्यानंतर आम्ही आमच्या घरी येऊन पोहोचलो आणि घरी आल्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा माझं काम असतं ते म्हणजे बॅग आत नेऊन ठेवायचं आणि वरच्या पप्पांचं काम असतं ते म्हणजे गोठ्यात जायचं आणि हे आहे नवीन मेंबर जे आमच्या घरी आलेला आहे. तर 2 दिवसापूर्वीच ना हे गाईला छोटंसं वासरू झालेलं होतं आणि ना आम्ही आज आलो होतो तेच पाहायला. तर छान असं वासरू झालेलं आहे आणि वरांनी त्याचं नाव सगू ठेवलेलं आहे, सगूनी ठेवलेलं आहे आणि लाडाने तिला आता सगू-सगूच म्हणणार आहे. तर ना इथं ना तिला ना दूध पाजायला घेतलेलं होतं, तर तिचं दूध प्यायचा टाईम झालेला होता. तर तिला इथं मस्त असं दूध पाजून घेतलं. तर कशी आहे आमची सगू? चला व्हिडिओ आवडत